तेवढ्या सगळ्या मेट्रोच्या प्रॉब्लेममधून आपण आलतो सगळे गणपती बघायला. मग काय, पहिला घेतलं दगडूशेठचं दर्शन, त्यानंतर खाल्ला प्रसाद. प्रसाद खाऊन बघितला ज्योतिर्लिंगाचा देखाव. मग तिथून पुढे आलो आपण तुळशीबागेतल्या गणपतीचे दर्शन घ्यायला. तिथलं दर्शन घेऊन आपण चाललो होतो भाऊसाहेब रंगारीला. पण त्याच्या अगोदर बघा हे ढोल पथक असं वाजवत होती ना, सगळा माहोल असा कसं ऊर्जामय झाला होता. सगळ्यांच्या बोटांना दुखापत झाली होती, मेडिकल बंद होती, तरी एकदम जोरात वाजत होती. हे ऐका तुम्ही आवाज. तिथून पुढं आपण बघितला हे रामायणाचा देखावा, हे एकदम मस्त चालू होता. मग तिथल्या गणपतीचं घेतलं दर्शन, आलो पुढं भाऊसाहेब रंगारीला. इथं होती फुल गर्दी, तरी घेतलं आपण दर्शन घेऊन आलो त्या संग्रहालयात. मग तिथं बघितलं बंदुक्या, 3 करोड का माल. बंदुक्या बघून आलो आपण बाहेर कुठं आलो, गुरुजी तालीम मंडळाला. तिथं घेतलं दर्शन घेऊन निघालो आपण पुढच्या गणपतीला म्हणजे केसरीवाडा, जो की लोकमान्य टिळकांनी स्थापन केला होता. मग तिथलं बघा हे देखावा केदारनाथ मंदिराचा. खरंच केदारनाथला आलो की काय असं वाटत होतं. मग बघून आपला कडी झालता खुश, मग नाचायला लागला. म्हणला लय लवकर झाली गणपती आपली सगळे बघून. का बघा कसा नाचतंय तालावर ताल धरून ठुमक ठुमक. सगळे गणपती बघून आपले झाले एकदम लवकर. एवढी गर्दी असून पण आहे ना काय वाटलं नाही, कारण मॅनेजमेंट प्रत्येक मंडळाचं एकदम टॉपचं होतं. तुम्ही करा लाईक, कमेंट, सबस्क्राईब, फॉलो.